श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 3.5 मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या 30 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरे होते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्य, काम, धार्मिक कार्य कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. त्याचबरोबर लग्न समारंभ, विधी, पूजा, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो. मग तुमच्याजवळ असलेली लक्ष्मी तुम्हाला चिरकाळ टिकवून ठेवायची असेल तर खालील गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. लक्ष्मी नारायणाची पूजा. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करा. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करा. देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं फूल अर्पण करा. 9 तुपाचे दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करा. या पाठाचं पठण करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्त पाठाचं पठण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेटी द्या. धनधान्य, पद, यश आणि प्रतिष्ठा यामुळे तुम्हाला प्राप्त होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं देखील पठण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिजोरीत तुम्हाला पुढील गोष्ट ठेवायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कापडात बांधून ठेवा. त्याची विधिवत पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर नारळाला धनसंपत्तीबरोबर तिजोरीत ठेवा. गरजूंना दान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळतं आणि दान करणे, तर्पण करणे, तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. जर या दिवशी तुम्ही पितृच्या नावाने श्राद्ध केले तर त्याला विशेष महत्त्व आहे. त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळतं आणि पापांपासून मुक्ती मिळते. त्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगा स्नान देखील तुम्ही करू शकता. या गोष्टींबरोबर गंगा नदी, कोणत्याही पवित्र नदी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा, त्याने तुम्हाला फळप्राप्ती होईल. या दिवशी तुम्ही श्री रामचरितमानसमधील अरण्यकांडाचे पठण करणं देखील शुभ आहे. या अध्यायात भगवान राम साधू संत आणि ऋषीमुनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात. त्यामुळे वरील दिलेल्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता आणि अक्षय असे धनलाभ मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.